झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सामान्य लोकांकरता ज्या इमारती बांधल्या जातात त्या इमारतींच्या दोन विषयाच्या बाबतीत माझी लक्षवेधी होती। पहिला मुद्दा मी मागणी केली होती की सध्या प्रत्येक सदनिकेच्या मागे 40,000 रुपये कॉर्पस हा दिला जातो, त्याच्याऐवजी तो किमान 1 लाख रुपये प्रत्येक सदनिकेच्या मागे करावा अशी माझी मागणी होती। ही मागणी शासनाने मान्य केली। त्याचबरोबर माननीय मोदीजींनी सूर्यघर योजना आणलेली आहे। ओसी या इमारतींना देण्याच्या आधी अनेक गोष्टींची पूर्तता केली जाते। इमारतींच्या गच्चीवर सोलर पॅनल बसवावीत, ज्याचा खर्च एका नॉर्मल बिल्डिंग करता 40 ते 50 लाख रुपये एवढाच येत असतो। त्याच्यामुळे लिफ्ट आणि कॉमन पॅसेज यातलं विजेचं बिल या इमारतीतल्या लोकांना येणार नाही आणि ही मागणीसुद्धा मान्य करण्यात आली। आणि त्यामुळे आता SRAने बांधलेल्या रिहॅब कंपोनंटमधल्या इमारतींचा कॉर्पस हा 1 लाख रुपये मिनिमम केला जाईल प्रत्येक सदनिकेच्या मागे। त्याचबरोबर ओसी देण्याच्या आधी सोलर पॅनल बसवण्याचं बंधनकारक करण्यात येईल। त्यामुळे मोठा रिलीफ या वसाहतीत राहणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकर लोकांना झालेला आहे। सर, SRA असेल किंवा पागडी असेल, सेस असेल, वेगवेगळे निर्णय आहेत मुंबईकरांसाठी विशेषतः महायुती सरकारकडून घेतले जात आहेत। काय वाटतं, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या निर्णयांचा खरंच फायदा होईल? नाही बघा, आम्ही याच्याकडे महापालिकेत फायदा किंवा तोटा या अँगलमधून बघतच नाही आहोत। आजची मी जी मागणी केली होती ही मी गेले 3-4 महिने करत होतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही काही राजकीय दृष्टिकोनातून या गोष्टींकडे बघत नाही। लोकांचं जीवन जसं माननीय मोदीजींनी ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या बरोबर ईज ऑफ लिव्हिंग म्हटलेलं आहे, त्या ईज ऑफ लिव्हिंग लोकांचं सर्वसामान्य मुंबईकरांचं कसं झालं पाहिजे या दिशेने आम्ही हे सगळे निर्णय करतो। इतक्या वर्षांमध्ये हे प्रश्न रखडण्याचं काय कारण होतं नेमकं? कारण पागडींचा तर प्रश्न 50 ते 100 वर्षांपासून रखडलेला पाहायला मिळतो। बघा, पागडींच्या इमारतींचा प्रश्न सोडवण्याकरता मुळात राज्य सरकारने सेसचा प्रयोग केला होता। त्याच्यामध्ये अनेक चांगले निर्णय आम्ही गेल्या 10 वर्षात घेतले, पण आपल्याला माहिती आहे की या इमारतींच्या पुनर्विकासाच्या संदर्भातला एक विरोध करणारा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिला, आधी उच्च न्यायालयाने दिला आणि त्याच्यामुळे त्याच्यावर त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही एक वेगळा मार्ग शोधला आहे आणि त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याकरता आपण म्हणताय त्याप्रमाणे इतका वेळ लागला। पण न्यायालयाने त्याच्यात काही आडकाठी निर्माण केली होती, त्याला बायपास करून आम्ही परत लोकांच्या हिताचा निर्णय केलेला आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये जागा वाटपावरून आता भाजप शिवसेना पुन्हा तिढा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते। कारण आता थोड्या वेळापूर्वीच शिवसेनेचे आमदार मुर्शी पटेल यांनी सांगितले की ठाकरे गटाच्या ताब्याच्या जागा आहेत ज्या 2017मध्ये धनुष्यबाणावर लढलेल्या होत्या, त्यातली कुठलीही जागा आम्ही शिवसेना म्हणूनच लढणार, ती भाजपच्या ताब्यात देणार नाही। मुळामध्ये आता असं आहे की महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत हे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि या संदर्भातली चर्चा करण्याकरता प्रत्येक पक्षाकडनं 2 किंवा 3 किंवा 4 लोकांची सदस्य समिती कार्यकर्त्यांची नेत्यांची गठीत केली जाते। ती समिती या विषयातला चर्चा करेल। त्याच्या आधीच कोणी या विषयावर काहीही बोलणं मला वाटतं महायुतीच्या हिताच्या दृष्टीने नाही आहे। अतुलजी, मुंबईतून तुम्ही येतात, मुंबईमध्ये सध्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, मुलं बेपत्ता होत आहेत, सर्रास त्यांना पळवलं जातं असा आरोप राज ठाकरेंनी केला। मुळामध्ये आरोप करण्यापूर्वी सरकार केवळ मुलं पळाली असून त्यांना पुन्हा त्यांच्या पालकांकडे दिलं असं ठरलेलं उत्तर देतं असं हे बघा, राज्यातले विरोधी पक्ष नंबर 1 चे दुटप्पी आहेत। ज्या एका माणसाने लहान मुलांना किडनॅप केलं, हायजॅक केलं, त्याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला, त्याच्या विरोधामध्ये इथे लक्षवेधी लावली आणि सरकारवर टीका केली। आणि या ठिकाणी तुम्ही म्हणताय तसं की काही मुलं हरवली असतील तर त्या संदर्भात पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यामुळे गृह खातं माननीय मुख्यमंत्री अत्यंत सक्षम आहेत, नक्षलवाद संपवलेला आहे आणि अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्या असतील तर तात्काळ त्याच्यावरचे उपाय काढले जातात। विधान भवन परिसरामध्ये जी गर्दी वाढते त्याचे पासेस पैसे देऊन दिले जात आहेत अशा पद्धतीचा आरोप हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मांडलेला आहे आणि त्यांनी काही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत। नाही, हा सर्व निर्णय जो असतो तो विधान परिषद आणि विधानसभेचे अध्यक्ष आणि सभापती
यांच्या अखत्यारीतला असतं, त्याच्यावर मला कुठलंही भाष्य करायची इच्छा नाही. तर महाराष्ट्र पोलिसांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, डिजी लोन जे आहे त्यांच्या हक्काचं ते अद्यापही त्यांना मिळालं नाही. ते मंजूर झालंय मात्र वितरित अद्यापही केले गेलेलं नाही. मला असं वाटत नाही आहे 10 वर्षामध्ये विक्रमी पोलीस हाऊसिंग या राज्यात निर्माण झालेलं आहे आणि याचं एकमेव कारण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पोलीस हाऊसिंग करता अनेक योजना आणलेल्या आहेत, त्या योजना हे त्याचं खरं कारण आहे. आपण जो प्रश्न मांडताय त्याच्या संदर्भातली अधिक तपशीलवार माहिती घेऊ आणि तोही प्रश्न सोडवला जाईल.